ज्वालामुखी केलं तेव्हा आम्ही अगदीच एकमेका म्हणजे काय सर म्हणू त्याला. तुम्हाला मराठी उत्तम आधीपासूनच हो हो उत्तम हो येत हो होतं? हो हो आधीपासून ओ. म्हणजे त्यामुळे कारण सगळे मित्रच सगळे मराठी मराठी. आणि कारण तमिळ म्हटल्यानंतर आपण एक तमिळ कन्नड अशा दोन हा भाषा घरात हा बोलल्या हा. जातात. त्यात मम्मीचं कुटुंब हे दादरमध्ये म्हणजे माझी आजी आहे, माझा आजोळ, सगळे मामा मावशा, तर त्यामुळे तिकडे बऱ्यापैकी मराठी त्याचा बोललं मोठा जातं. भाऊ हां, माझा बालमोहनचा मोठा भाऊ विद्यार्थी. बालमोहन हो. विद्या मंदिरात शिकला. तर त्यामुळे मराठी तर अगदीच काय म्हणू त्याला ही मातृभाषा नाही म्हणणार मी, पण हो मराठी जसं चिन्मयी म्हणते दिल की बोली तसं हृदयाची भाषा आहे. गोड अ, भाषा. गोड भाषा म्हणजे जितकी गोड तितकीच हो तिखट नाही. मस्त. तर 1991 साली आम्ही ज्वालामुखी केलं तेव्हा आम्ही अगदीच स्ट्रेंजर्स, जस्ट ओळख झाली होती आणि एकत्र नाटक करायचं असं म्हणून आम्ही तालमी सुरू केल्या. 30 वर्षापूर्वीचं हां, सांगतो. 35 35. 35 वर्षांपूर्वीचं. आणि त्या नाटकाचे काही अगदी तुरळक प्रयोग मी केले आणि मग मी नंतर एक हिंदी चित्रपट करायला गेलो. तिकडे मग आमची जराशी माझ्यासाठी म्हणजे ती ताटातूट नाही म्हणा, कारण आमची काही फार ओळख नव्हतीच. मग 93 साली आम्ही पुन्हा भेटलो. पणशीकरांचं एक नाटक केलं आणि तेव्हा चिन्मय आणि मी फक्त एकच कारण नावाचं ते नाटक होतं, प्राध्यापक वसंत कानेटकरांचं. ते केलं आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक आम्ही बॉम्बे मेरी जान केला. ओ. ते केदार शिंदेचं नाटक. तर त्यामुळे ही अशी 3 नाटकं आम्ही केली आणि मग एक एक काय म्हणतो त्याला मजल दर मजल करत मग आधी ओळख, आधी आधी अजिबात ओळख नव्हती, मग ओळख झाली, मग प्रेमात पडलो आणि मग लग्न करायचं ठरवलं. असं सगळं ते ह्या 2-3 नाटकात झालं. आणि मग त्याच्यानंतर मग आमचा संसार सुरू झाला. 96 साली आमचं लग्न झालं आणि मग त्याच्यानंतर 16 वर्षांनी आम्ही लेकुरे उदंडधारी केलं 2012 साली. 2012 साली. तर त्यामुळे ती पण एक गंमतच आहे. म्हणजे चिन्मयी म्हणाले की सुमित तू गातोस तर आपण आहे ना काहीतरी असं केलं पाहिजे, संगीत नाटकासारखं काहीतरी आपण एक प्रकार ट्राय केला पाहिजे. आणि लेकुरेचं नाव चिन्मयीने सुचवलं आणि मग ते नाटक केलं आम्ही. तर त्याचे प्रयोग झाले थोडे, जसं सांगितलं 70-75 प्रयोग झाले. मग त्याच्यानंतर पुन्हा 14 वर्ष गेली मध्ये. काय कशी वर्ष जातात पटापट. आणि मग आता म्हणजे कसं आहे ना की ज्वालामुखीला जी दोस्ती नव्हती ती आता ही दोस्ती तुटायची नाही पर्यंत येऊन पर्यंत पोहोचली. आला. मला तोच प्रवास म्हणजे तेच दिसतंय मला हो असं. हो हो. तर ह्या सगळ्या अख्ख्या हा जो आलेख आहे ना त्याच्यामध्ये कुठेतरी आमचं लग्न पण झालं, आम्ही आई वडील पण झालो, पण पुन्हा आम्ही जे मूळ होतं ती आमची मैत्री, आम्ही तिथपर्यंत जाऊन पुन्हा पोहोचलो. तर लाईफ हॅज कम अ फुल सर्कल म्हणायला हरकत नाही. ताई, तुला ज्वालामुखीचा फर्स्ट डे सुमित सरांना पाहिल्याचा किंवा त्या नाटकाची तालमीचा पहिला दिवस आणि अत्कट्टू त्यानंतरचा आलेला कम्फर्ट, ओळखीनंतर मैत्रीनंतर प्रेमानंतर आता नवरा झाल्यानंतर तो आत्ताचा काय सांग? अ, का ज्वालामुखीच्या वेळेला असं होतं की सुमित तेव्हा स्टारच होता. म्हणजे रंग उमलत्या मनाचे इतकं पॉप्युलर नाटक होतं की अ, त्याचं करंट बुकिंग कधी झालंच नाही. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच ते हो. शोज हाऊसफुल व्हायचे. करंटला जाऊन आपल्याला तिकीट मिळेल म्हणजे त्या दिवशी खिडकी उघडायलाच लागायची नाही आणि प्लाझापर्यंत वगैरे रांग गेलेली असायची जर शिवाजी मंदिरला जर प्रयोग असेल तर ॲडव्हान्स बुकिंगसाठी. अशा पद्धतीचं स्टारडम असलेला सुमित होता तेव्हा. म्हणजे मी रंग उमलत्या मनाचे बघितलेलं नव्हतं आणि मला हे नाटक विचारण्यात आलं ज्वालामुखी. तेव्हा चंदूने मला सांगितलं की तू बघायला ये नाटक, तर चंद्रकांत कुलकर्णींनी. तर मी आणि माझे वडील नाटक बघायला गेलो. तर फ्रेंझी म्हणजे असं थिएटर तुडुंब भरलेलं आणि सुमितची एंट्री होते, तो काहीतरी खेळून आलेला असतो अशासारखं ते होतं. तर तसा पाठमोरा यायचा आणि असा बघायचा असं होतं. तर म्हणजे असे चित्कार पूर्ण ह्याच्यामध्ये आणि इतकं गोड, इतकं समजून काम करणारा मुलगा, इतकं ठहराव असलेलं व्यक्तिमत्वामध्ये आपल्याच वयाच्या आगेमागे असलेला मुलगा आणि असं काम करतो असंच मला वाटलं होतं बघताना. पण अर्थात थोडासा अभिनय अंगामध्ये असल्यामुळे मी जेव्हा भेटायला मध्यंतरात गेले सुमितला तेव्हा अगदी म्हणजे की हां, मी पण म्हणजे जवळजवळ
मला येतच आहे तू जे करतोस ते, अशी मी गेले होते आतमध्ये. आणि पण याला आयुष्यात पहिल्यांदा हिरोईन मिळणार होती, कारण रंग उमलत्या मनाचे मध्ये हिरोईन नव्हती त्याला. तर तो पण जरा आपलं बघत होता की कोण आली आहे अशी. आणि मी आपली मराठवाड्यातून आलेली मुलगी होते, तर आपल्याला काय करायचं असतं, तर आपण खूप चांगलं, वाणी आपली चांगली असली पाहिजे, ॲक्टर म्हणून आपल्याला सगळे कंगोरे कळले पाहिजेत. तर मी खरं तर त्यावेळेला माझ्या संघर्षात होते, कारण ते माझं पहिलं नाटक होतं. त्याच्यामुळे मैत्री करणं, हँगिंग आऊट वगैरे असल्या गोष्टी माझ्या डिक्शनरीत नव्हत्याच. आणि ह्याला ज्या पद्धतीच्या मुलामुलींबरोबर हँगआउट करायला आवडेल त्याच्या लिस्टमध्ये मी येण्यासारखीही नव्हते. कारण आपल्याला कॉमन काहीतरी विषय लागतात किंवा काय. तर मी अशी जरा खूपच वाचनातला किडा आणि अशासारखी होते. आणि सुमित जरा मजा, गंमत, पिक्चर्स, जेवण बाहेर जाऊन अशा कॅटेगरीतला मुलगा होता. शहरी टिपिकल असा. आणि Typical त्यात परत मुंबईकर? हो, सुमित जन्म अगदी मुंबईचा. पूर्णपणे मुंबईकर. त्यात परत माझे वडील सांस्कृतिक संचालक वगैरे होते, त्याच्यामुळे ते एक वेगळं वलय किंवा ते एक ओझं होतं. एक्सपोजर पण होतं त्यामुळे वेगळ्या पद्धतीचं. तर असं सगळं होतं. त्याच्यामुळे आमच्यामध्ये अशा कॉमन निघणाऱ्या अशा गोष्टी फार कमी होत्या. आणि नंतर नंतर कळायला लागलं की त्या खूप आहेत. त्याची आई कर्नाटकातली, माझी आई कर्नाटकातली, दोघी कन्नड जाणणाऱ्या. आणि मग खूप गोष्टी अशा कॉमन निघायला लागल्या. पहिल्यांदा जे वाटत होतं की काहीच कॉमन नाही, टू सगळ्याच गोष्टी कॉमन आमच्या निघतात दोघांच्या असं. घरात एक एक विजू मावशी, एक 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 दिलीप मामा. मामा. आणि त्या त्या म्हणी वापरणारे लोक, मग ते सगळं जेवणाच्या पद्धती त्याच्या घरात चटणीपुडी तर माझ्या घरात पण चटणीपुडी वगैरे अशा खूप गोष्टी नंतर कॉमन निघाल्या. पण सांगण्याचा हे असा की तेव्हा असं होतं की आपलं स्वतंत्र स्ट्रगल होतं. आणि त्याच्यात सुमित 19 प्रयोगच त्यांनी केले आणि तो लगेच हिंदी चित्रपट करायला गेला. त्याच्यामुळे खूप मैत्री सुद्धा नव्हती झालेली. आणि मग जेव्हा तो पणशीकरांचं नाटक करायला आला, तेव्हा तो अधिक प्रगल्भ, अधिक ठहराव असलेला असा तो झाला होता. तोपर्यंत माझं खूप काम करून माझ्यावरती एक वेगळा शहरी मुलामा चढला होता. त्याच्यामुळे त्या गोष्टी तशा होत्या. मग बॉम्बे मेरी जान जेव्हा केलं, तेव्हा केदार शिंदे अगदीच आमच्याच बरोबर करिअर सुरू केलेला मुलगा होता. त्याच्यामुळे त्या नाटकाची एक एनर्जी आणि मज्जा खूप वेगळी होती, की एकीकडे प्रदीप पटवर्धन सारखा माणूस आमच्या बरोबर काम करतोय, Typical जो इतका व्यावसायिक नट. जिंदा दिल आणि व्यावसायिक नट आणि इतका छान आणि सिनियर इतकं सगळं बघितलेला, साडम बघितलेला असा एक नट आपल्याबरोबर काम करतोय. केदार आपल्या वयाचा माणूस आपल्याबरोबर काम करतोय. ती एक वेगळीच मजा होती. आणि मग त्याच्यानंतर लेकुरे. तर लेकुरे हे तर खरं तर माझंच स्वप्न होतं, कारण झीमध्ये जेव्हा त्यांनी ते युद्ध स्वरांचे जेव्हा केलं होतं, युद्ध ताऱ्यांचे मी आता नाव पण Anchoring, विसरले. खूप shows. दिवस नाही, आम्ही नाही, सारेगमपमध्ये आम्ही सारेगमपमध्ये गायला होतो गायला ना होता सगळे. प्रसाद आणि तो. तर त्यावेळेला खूप लोक असं म्हणायचे की हा इतका छान गातो, तर हा एक चांगला संगीत नट. आता एकदमच म्हणजे सुमित नारद करेल किंवा कृष्ण करेल अशा भूमिकांपेक्षा मला असं वाटत होतं की जरा एखादं थोडंसं मॉडर्न नाटक. तर मग तसं स्क्रिप्ट काही येत नव्हतं, कुणी काही लिहित नव्हतं. मग त्यावेळेला मला असं वाटलं की आपण हे करूया का, लेकुरे उदंड झाली करूया का, कारण ते आहे. मग त्यावेळेला परत असं वाटलं की सुमितचा जो काही सगळा फ्लॅम्बॉयन्स आहे, त्याचा जो काही चार्म आहे आणि त्याचं गाणं मुळात, हे सगळं, ह्या सगळ्याला न्याय मिळेल असं ते एक नाटक आहे. त्याच्यातल्या नटीला खूप वाव नाहीये. तर मी म्हटलं मी करते ते, कारण माझी खतखत नाही होणार ना. मला वाईट नाही वाटणार जर सुमितचं खूप कौतुक होतंय त्याच्यामध्ये तर, कारण तो माझाच आहे. तर मग त्यावेळेला ते लेकुरे करूयात आपण असं म्हटलं. आणि ते 3 अंकी नाटक आहे, तर ते 3 अंकी नाटक करू. मग विजय सारखा दिग्दर्शक, की ज्याला केंकरे. विजय केंकरे, की ज्यांनी हा सगळा प्रवास बघितलेला आहे थिएटरचा, रंगभूमीचा, की तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा, आणि इतका त्याचा अनुभव आहे. तर त्यांनी हे नाटक करावं, तर ती एक वेगळी मजा होती. आणि अक्षरशः त्यावेळेला मी सांगते प्रणाली, उदय सबनीस, मृणाल चेंबूरकर, सुनील गोडबोले ही सगळी सिनियर माणसं होती. आणि दीपाली नातूसारखी आत्ताची नटी होती. ह्या सगळ्यांनी, चिन्मयी आणि सुमित करतायत ना, चला करूया नाटक, काहीही न विचारता की आम्हाला मानधन काय मिळेल, आमचे रोल्स काय आहेत,
चला आपण एकत्र करूया नाटक अशा पद्धतीने. म्हणजे प्रायोगिक मधली जी मजा असते ना ती ही व्यावसायिक नटांनी आम्हाला त्यावेळेला ती साथ त्यांनी सगळ्यांनी आम्हाला दिली. खरं त्याच्यामुळे आमचं प्रत्येक प्रोजेक्ट हे आम्हाला इतकं समृद्ध करून गेलंय ना की मैत्री ह्या तत्वावरती लोक जोडले गेलेत प्रत्येक वेळेला. आत्ता सुद्धा आमच्या बरोबर ही सगळी मुलं आहेत ती आमच्या अर्ध्या वयाची आहेत जवळजवळ, पण ती काय प्रेमाने आमच्या बरोबर उभी राहतात आणि ती काही अशी हट्ट नाही करत आमच्याकडे की हे मोठे आहेत तर ते आता आपल्याला सांभाळून घेणार वगैरे, असं काही नाही. आम्ही वी आर ऑल ऑन द सेम पेज. ती मजा खूप येते आणि त्याच्यामुळे सुमित बरोबर काम करायला आता मला म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्यावरती मला जास्त जास्त मजा येते. म्हणजे आत्ता मला असं वाटतं की सगळ्यात मजा मला कुठलं नाटक करताना येते तर हे नाटक करताना. ही दोस्ती ही तुटायची दोस्ती नाही. तुटायची नाही. बरं मला सांगा, त्याच्यात रील्समध्ये आम्ही पाहतोय, ज्यांनी नाटक पाहिलं असेल त्यांना अर्थात माहीत असेल, पण ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यासाठी मी इथे खास हा मुद्दा काढेन. कॉस्ट्युम्स खूप अट्रॅक्ट करतायत. का तर तुम्ही शाळेचे युनिफॉर्म घालून ड्रेस घालून आम्हाला दिसताय, गणवेश घालून दिसताय. येस, त्यामुळे ती एक मजा, जेव्हा तुम्ही दोघांनी पहिल्यांदा कॉस्ट्युम ट्राय केले असतील, एकमेकांसमोर आला असाल, काय धमाल होती. अरे काय अगं तुला आमच्यापेक्षा बाकीचे लोक फार एक्सायटेड एक्सायटेड होते बघायला त्यांना कसे दिसतायत कसे त्याच्यात दिसतात. तसा उल्लेख आहे की 7वीत असताना आम्ही पहिल्यांदा भेटलो, तर त्यामुळे ते सगळं उभं करायचं होतं चित्र आणि म्हटलं की स्कूल युनिफॉर्म पेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही. जरी आता 50चे असलो तरी ते स्कूल युनिफॉर्म मध्ये ते फार आम्ही फार मजा येते, मजा येते फारच ते मजा करायला. येते. आणि अगं म्हणजे ह्याला कधी नाही तर मराठी शाळेचा अनुभव येणार. हा इंग्लिश शाळेत शिकलेला आहे त्याच्यावर त्याला ते मराठी शाळेमधलं ते ती जॉली आणि नाही, ती जॉली तर आम्ही गंमत. खेळायचो. हा जॉली जॉली म्हणजे ते आपण हे करायचो ना, माफ हो. करायचो माहिती, मी पण मराठी शाळेतली त्यामुळे मला ते माहितीये, ती धमाल असते. तर ती सगळ्या त्या गमती जमती आम्हाला इतक्या इभूनाशाची गंमत त्याला खूप आली. इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे इभूनाशा आपण जसं म्हणजे इभूनाशाचा Short तास form. हा नाशा, तर ते सगळी गंमत नाही, आम्ही मुळातच- परत एकदा मुळात फार कल्याणीने फार 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 छान कॉस्ट्युम्स फार छान costumes कारण अगं केलेले आहेत. कॉस्ट्युम्स म्हणजे ते नुसते दिसतायत कसं असं नाही, त्याचे फंक्शन्स कारण ते इतक्या पटापट बदलून आणायचे तर ते ना चित्रपटात कॉस्ट्युम करणाऱ्या लोकांना खूप वेळ असतो ना. म्हणजे ती नऊवारी पण अशी 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 नेसली जाईल आणि असं होईल आणि तसं होईल. इथे नाटकात असे घटक्यात तुम्हाला सगळ्या जेव्हा गोष्टी करायच्या असतील तेव्हा तो तिने इतका विचार केलाय त्याच्या मागे.